जावळी काय इथं सापडलेलं आपल्याला रानगवती कावळी म्हणतात त्याला. हा बघा हे अगोदर झाड बघा बघा हे बरं का हे वाला म्हणजे हे जे पानं दिसतात हे हा हे आणि हे किती वाढतं आणि याचा वेल हा एवढा असा वेल आहे का हे? 2-1 फूट होत असतंय ना 1-2 फूट असतं 1-2 फूट असतं. हा काय पूर्ण वेल वर्गीय वनस्पती. आणि ते पलीकडचं झाड कसलं ते वेगळं आहे का हे ते सेपरेट आहे हे फांगायचं ह्या बघा हे पण सांगतो बरं का तुम्हाला विषय काढलाय तर नाव काय फांगई म्हणते त्याला फांगायचं. तर जेव्हा आपल्याला जखम वगैरे होती हे आपण असं पाला घ्यायचा नाही का हातावरती असं हातावरती पाला घ्यायचा कुठं कापलं असं आपण चोळायचं आणि याचा हे जो रस निघतो का नाही असा रस मग समजा इथं जखम झाली त्याला लावायचा असा त्याने रक्तस्राव थांबतो लगेच है का नाही. काय म्हणते याला फांगाईचा पाला म्हणतो फांगाई. हे खोकल्याचं पण गुणकारी आहे ना हे. हा खोकल्यावर पण गुणकारी हेच. मग खोकला झालं लहान मुलांना द्यायचे याचा आणि याचा रस आहे ना याचा रस म्हणजे रक्त किती पण तुमचा मोठी जखम असतो जखम सुद्धा भरते. कारण की आता पूर्वीची लोक आहेत ना घरातली माणसं वगैरे मला पण बरेच वेळा कापलं ना त्यावेळेला माझ्या मम्मीने सुद्धा आणून लावलं नाही का असं त्याचं लागतं. तर हे बघा हे रानकावळी आपली रानकावळी हे बघा हे जमिनी तिथं झाड आहे का नाही किती लांब ही वेल वाढते 1-2 फूट जातं ते वरती उंच फक्त जास्त नसतं. आणि मग हे खोदलं ना खाली अशी एक आपली रताळ्याच्या सारखं वनस्पती निघते. आता ते खोदायला नाही आपल्याकडे काय रताळ्याचं किती खोल जातं त्याचं ते एवढं असेल थोडस 5-4-5 हे उपटायचं का असं उपटायचं नाही खाण्याला उपटलं का मग तुटून येणार ना. अच्छा तुटून येणार उपटलं का तुटून येणार ते असं खणलं ना का खाली एक मुळी भेटते अशी आणि ती आपल्या चहात टाकायची चहा मध्ये. चहामध्ये काय होतं त्याने चहा पावडर टाकायची गरज पडत नाही एवढं नैसर्गिक आहे आयुर्वेदिक म्हणायचं आहे की नाही. आणि सेम चहाची चव कशी लागते चहाच्या पेक्षा भारी चव लागते. गवती चहाच्या जरा टाईप मध्येच गवती चहाच्या टाईप मध्ये असं. तुम्ही कधी याचा चहा पिलाय हा मग काय पिवले म्हणूनच सांगितलं 100% पिवले. चहा पावडर टाकायची गरज नाही चहा पावडर टाकायची गरज नाही. वास कसा येतो त्याचा वास चहापत्तीचा समजा ना तुम्ही चहापत्तीचा फक्त जरा थोडासा वेगळा गुणधर्म याचा वासाचा एकदम थोडासा नॉर्मल गुणधर्म असतो परंतु चांगला होता. ते पेल्याशिवाय किंवा दाखवल्याशिवाय कळणारच नाही. आता ही वनस्पती साधारणपणे सगळीकडे उगू शकते का. आता आमच्या इकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत तर बऱ्याच ठिकाणी आहे. हे आपल्या जंगलामध्ये सह्याद्रीच्या डोंगरांमधून फिरतो आम्ही बऱ्याच वेळा दिसलेली आहे. काय नाव याचं रानकावळी रानकावळी कावळी रानकावळी.